आनंदगड शैक्षणिक संकुलात उत्साहात पार पडला अर्थानंद पतसंस्थेचा शुभारंभ। अकोले प्रतिनिधी। आनंदगड शैक्षणिक संकुल संचलित अर्थानंद महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आनंदगड विरगाव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या पतसंस्थेचा शुभारंभ सोहळ्याचा भव्य आणि उत्साहवर्धक कार्यक्रम आज शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता आनंदगड शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे आशीर्वाद परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी विरगाव यांनी दिले, तर यांच्या शुभहस्ते उद्घाटन थोर समाजसेवक नांजीबाई ठक्कर ठाणावाला, अध्यक्ष NKT ट्रस्ट यांच्या हस्ते पार पडले। प्रमुख अतिथी हरिभक्त परायण चंद्रकांत डुमरे, संस्थापक माळशेज पतसंस्था यांनी मार्गदर्शन केले, तर अध्यक्षस्थानी माननीय डॉक्टर विश्वासराव आरोटे, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांनी भूषवले। या सोहळ्यास माननीय रावसाहेब वाकचौरे, अध्यक्ष आनंदगड शैक्षणिक संकुल, डॉक्टर अनिल रहाणे, सचिव हिरेश संघवी, चार्टर्ड अकाउंटंट, संत नामदेव आमरे, माननीय सदस्य पतसंस्था सदस्य श्रीकांत सहाने, संचालक माळशेज पतसंस्था जयवंतराव थोरात, उपसरपंच विरगाव, संत ज्ञानेशानंद शास्त्री, राष्ट्रसंत लक्ष्मणराव गोरडे, सचिव नरेश राऊत फाउंडेशन, गणेशराव तोरमल, ऑडिटर आणि कर सल्लागार, वीरेंद्र थोरात, संचालक विश्वा हायटेक नर्सरी, अरुण शेळके, माननीय सदस्य पतसंस्था सदस्य अकोले, सुनीलराव वाकचौरे, चेअरमॅन विका सोसायटी विरगाव यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पतसंस्थेच्या कार्यातून ग्रामीण भागातील महिला सबलीकरण, बचत, आर्थिक स्वावलंबन आणि ग्रामीण विकास याला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। असं आम्ही त्या काळात एक आर्टिकल लिहायचो आणि ते लिहित असताना या ठिकाणी दोन सुपुत्रांनी, खरं तर एक लोकमान्यवादी आणि दुसरे गांधीवादी, हे दोन सुपुत्र एकत्र आले आणि त्यांनी या तालुक्यातील बहुजनांचं, जसं रयतचे कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाची दार उघडली, तसं इंग्रजी माध्यमाचं या तालुक्याला पहिलं जे स्वप्न पडलं ते साकार करण्याचं काम हे वाकचौरे सर आणि राणे सरांनी केलं। आणि आज अर्थानंद महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा ज्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न झाला सोहळा, ते या हिंदुस्थानातील थोर समाजसेवक, दानशूर आणि त्यांच्या देखील अनेक शैक्षणिक संस्था आणि हिंदुस्थानामध्ये ज्यांनी 70 ते 80 हजार मंदिरं प्रत्येक गावामध्ये असेल, प्रत्येक भागात असेल, देण्याचं काम केलं। आणि या पलीकडे जाऊन 365 दिवस 24 तास जसं डॉक्टर सेवा देत आहेत, तसं नांजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला हे आपल्या कार्यालयातून प्रत्येक माणसाला देण्याचं काम करतायत। ते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले ज्यांनी तहसीलदार प्रशासकीय सेवेत काम केलं आणि काम करत असताना त्यांनी देखील एक माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली। आज महाराष्ट्रात 12वी शाखा समशेरपूर या ठिकाणी सुरू झाली। खरं तर ते देखील एक शेतकरी कुटुंबातील आणि ते देखील मुंबईकडे जाताना त्यांचा देखील खट्टर प्रवास, त्यांनी देखील सहकारात आता काम करतायत आणि ते देखील नांजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांचं या संस्थेवर असणारं प्रेम, त्यांचं देखील या संस्थेमध्ये प्रत्येक व्हाउचरवर, प्रत्येक व्यवहारावर लक्ष असलेलं अशी ही माळशेज नागरी पतसंस्था। आज आमची भगिनी दादा रोकडे, माझे पत्रकार बांधव, त्यांच्या भगिनी त्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहे, ते चंद्रकांत महाराजजी डोंबरे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या अमृतसागर दूध संघाचे कार्यकारी संचालक माझे वडिलां ठिकाणी आहेत, माझे वडील त्यांच्याबरोबर सेवा केली, ते सावंतसाहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या काकी आज या पतसंस्थेच्या चेअरमन आहेत, त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या काकी व्हाईस चेअरमन आहेत, आणि माझ्या पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक जोगले, जगनजी आहेर, सर्व ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत, ज्ञानाचे तुषार उडवणारे आपण सर्व विद्यार्थी वृंद, खरं तर आपण 9:45 पासून या कार्यक्रमाची वाट पाहत होता। खरं तर हा कार्यक्रम पतसंस्थेचा आहे, पण तुम्हाला भेटण्यासाठी मागील वेळेस पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला आले होते शेठ, त्यावेळेस अध्यक्ष साहेब नव्हते आणि त्यावेळेस शेठ मला बोलले होते का या ठिकाणी आल्यानंतर तुमच्यामध्ये त्यांना देव पाहायला मिळाला। त्याचं कारण असं आहे, त्यांनी जाताना मला नेहमी म्हणायचे, या ठिकाणी असणारे विद्यार्थी, त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं तेज, त्यांच्या वाचलेला ड्रेस
आणि त्याबरोबर तुम्ही केलेलं स्वागत हे प्रत्येकाच्या मनामध्ये ध्यानस्थ असतं. म्हणून या शाळेवर त्यांचं प्रेम जोडलं. मी ज्या वेळेस आम्ही म्हणजे बाहेर देशांमध्ये गेलो होतो शेतनी, त्यावेळेसही ते मला म्हणायचे. खरं तर त्यांचा एक स्वभाव, ते जर आज या शाळेवर जर आले तर ते म्हणत नाही बाहेर गेल्यावर, ते म्हणतात माझी शाळा, ते म्हणतात माझी शाळा. खरं तर या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले शनिवार साखर कारखान्याचे संचालक माननीय मदनजी आमरे साहेब, विजू शेठ राहणे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत करणे आदरतित्य समजतो. मी माननीय राहणे काका यांना विनंती करतो आपण दोन्ही मान्यवरांचा सत्कार करावा. आणि कोणीतरी पाहुणे आल्यानंतर ते त्यांचा वेळ द्यायचे, ते त्यांच्या वेळेप्रमाणे कार्यक्रम सुरू करायचे. पण आम्हालाही माहीत आहे का हा टाईम आपला लंच आहे, जेवणाचा टाईम आहे. पण खरं तर या ठिकाणी माझ्या अगोदर राणे सरांनी सांगितलं का अर्थानंद पतसंस्था सुरू झाली आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून या हिंदुस्थानातील थोर समाजसेवक नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला आणि माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डुंबरे महाराज या दोघांनी या संस्थेवर प्रेम करावं. कारण प्रेम केल्यानंतर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित होत असतात. आणि आजपर्यंत खरं तर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल हे अत्यंत खडतर परिस्थितीतून चाललेलं आहे. ते सांगायचं तात्पर्य असं आहे का या दोन बहुजनांनी ते सुरू केलेलं शैक्षणिक संकुल आपण देखील NKT ग्रुपच्या माध्यमातून मोठे मोठे विद्यालय तुमच्यासमोर जे नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला बसलेले आहेत, यांनी देखील ठाणे असेल, ग्रामीण भागात असेल, गुजरातमध्ये असेल आणि व्यापलीकडे जाऊन त्यांनी नेपाळमध्ये देखील शाळा सुरू केलेली आहे. त्यांनी लंडनमध्ये देखील शाळा सुरू केलेल्या आहेत. मी ज्यावेळेस नेपाळला गेलो, मी त्यांना विचारलं शेठ इकडे कधी शाळा सुरू केली, तर त्यांनी सांगितलं जो ज्याला शाळा सुरू करून दिली तो आपल्या शाळेमध्ये होता, त्याला नेपाळला जायचं, पण तिथं गेल्यानंतर त्याला काहीतरी दिलं पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी देखील आपल्या कर्मचाऱ्याला नेपाळमध्ये शाळा सुरू करून दिली. खरं तर मी नेहमी सांगत असतो का त्यांच्याकडे गेल्यानंतर कोणीही असो, शेठला जरी कानात काही जरी सांगितलं, शेठ एवढे हलक्या कानाचे नाही. शेठला जरी सांगितलं विश्वासार्हते बावळट आहे, ते म्हणतात आहे का, असू द्या, मला देखील बावळटच लागतात. ते सर्वांबरोबर चालतात, त्यांच्याकडे तो गुण आहे. आज त्यांचं वय जर तुम्ही सर्वांनी बघितलं, ते 84व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे. त्यांनी 84व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्यांनी जीवनामध्ये त्यांना कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासलं होतं. एवढी मोठी कॅन्सरची गाठ काढली, पण ते डगमगले नाहीत. आजही 3 वाजता ते उठतात. 3 वाजता उठल्यानंतर त्यांचा जीवनक्रम चालू होतो. आजही त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये 3 ते 4 हजार कर्मचारी आहेत. आजही ते ह्या क्षेत्रात नाही. तुम्ही जर पडघ्यापासून जर तिथे गेलात तर त्यांची जय भगवान कंपनी आहेत. तुम्ही गुजरातमध्ये गेल्यानंतर बघा, गुजरातमध्ये असं कोणतं गाव नाही त्या गावामध्ये त्यांनी मंदिर दिलं नाही, जे लागण पानपोळ्या दिलं नाही. आणि हे करत असताना कर्मभूमी त्यांची ठाणा म्हणून आपल्याकडे ते ठाणावाला प्रसिद्ध आहे. कारण गुजरातमध्ये गेल्यानंतर त्याला ठाणावालाच बोलतात. कारण गेल्या 6 दिवसापूर्वी आम्ही ज्यावेळेस गुजरातमध्ये गेलो आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर काका त्यांचं गाव 3-4 किलोमीटर बाउंड्रीवर पाकिस्तान, त्याच्या खाली त्यांचं गाव. त्या गावामध्ये आम्ही गेलो, ते म्हणजे पहिलं माझ्या ग्रामदेवताला गेलं पाहिजे. आणि ते ग्रामदेवताचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी आम्ही गेलो. खरं तर त्यांचा जर जीवन प्रवास जर पाहिला, मी तुम्हाला सर्वांना सांगतो, हे नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला तुमच्यासमोर जे बसलेले आणि हे चंद्रकांत महाराज डोंगरे जे तुमच्यासमोर बसलेले, नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांची आणि एका शिक्षकाचं भांडण झालं. त्यांनी शिक्षकाच्या डोक्यात पाटी मारली 4थीला आणि गुजरातवरून थेट ठाणा. आणि ठाण्यात आल्यानंतर त्यांनी एक व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करत असताना त्यांनी आज जगाच्या पाठीवर तुम्ही बघा, सगळीकडे त्यांनी 4थी पास असलेले नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला. पण तुम्हालाही आजही सांगतो मी, प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर गेलात तर त्यांनी त्यांच्या मुलांना सर्वांना एक आदर्श दिला. आपल्याकडे येणाऱ्याला कोणालाही तसं जाऊन द्यायचं नाही, मग कोणीही असो. अनेक जण म्हणतात नानजीबाई खेमजीबाईंकडे गेल्यानंतर नानजीबाई पैसे देतात. नानजीबाई कुणाला पैसे देत नाही. नानजीबाई सांगतात तुझं काम काय आहे, मंदिर पाहिजे, शाळा पाहिजे, मग तुम्हाला काय लागेल ते देतात.
अनेकांचा भ्रम आहे, पण मी सांगतो सेठ, तुम्ही या पावनभूमीत आलात. मी देखील एक संघर्षमय कथेतून आलेलो आहे. कारण मला ज्यावेळेस पुढे जायचं होतं त्यावेळेस या ठिकाणी मला पहिला नारळ फोडण्याचा योग मला आला. म्हणून या शाळेवर आणि या ठिकाणी आमची तिघांची जोडी असायची, रहाणे, सहाणे, आरोटे. मग शेठ मी तुम्हाला सांगितलं आमच्यामध्ये ते सहाणे सरांचं निधन झालं, पण माझं हक्काचं घर कधीही आली अडचण असो 24 तास मी कधीही राणे सरांना फोन केला असेल, वागचौरे सर असेल, ते तर दूध संघाचे उपाध्यक्ष झाल्यापासून माझी मजाच झाली. पण असो, खरंच माझ्यावर सर्वांचं प्रेम आहे आणि आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करतोय. आदरणीय वंदनीय सेठ आणि डुंबरे महाराज सुद्धा असेच अत्यंत गरिबीतून, मी ज्यावेळेस त्यांच्या गावात गेलो त्यावेळेस त्यांनी एक बंगला बांधलेला होता. आज महाराजांचं देखील मोठं ऐश्वर्य आहे. आज ठाण्यामध्ये गेल्यानंतर अनेक संस्था आहेत, तालीमपासून तर सर्व संस्था. त्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर प्रवेशद्वार असतील, सभामंडप असतील, बाहेर देखील त्यांचं काम आहे. आणि मी त्यांना विचारलं, महाराज तुम्ही कसे आले? ते म्हणजे मी मुंबईला असंच आलो. आणि त्यांनी तहसीलदार झाले, त्यांनी सेवेत चांगलं काम केलं. आणि हे करत असताना वारकरी शिक्षण संस्था देखील त्यांनी आळंदी, पंढरपूर या ठिकाणी सुरू केल्यात. मुंबई या ठिकाणी, ठाणे या ठिकाणी देखील शिक्षण संस्था चालू केल्यात. असे हे रत्न आहेत. आणि खरं जर ज्या मायेने त्यांना जन्म दिला त्या मायेला त्यांनी बंगला बांधला. त्यावेळेस मी त्या बंगल्यात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, आई तू पाणी कशी पिते? त्यावेळेस त्या आईने सांगितलं, पावसाचं पाणी पात्र्यावर पडल्यानंतर ते मी धरते, ते मी पाणी पिते. अशा माऊलीच्या पोटी त्यांचा जन्म झाला. खरं अशी संघर्षातून घडणारे आपण रत्न आहात. आणि या ठिकाणी आपण खाली बसलेले आहात. खाली बसल्यानंतर काय जाणीव आहे याची मला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी 500 विद्यार्थी, आपण 2 सतरंज या ठिकाणी आम्ही तुम्हाला देतोय. आणि ह्यापुढे काळात सेठ तुम्ही सर्वत्र देत झाला, पण ज्यावेळेस राणे सर तुमच्याकडे येतील त्यांना जे काही शाळेसाठी असेल, पतसंस्थेसाठी तुम्हाला काय करता येईल यासाठी शेठ नक्कीच मदत करतील. मी पहिला सांगितलेलं आहे, शेठपाशी गेल्यानंतर किंवा चंद्रकांत महाराज डुंबरेपाशी गेल्यानंतर मागायचं काहीच नसतं. मी त्यांच्यापाशी गेल्यानंतर आमची खरी मैत्रीने सांगितलं, आमचं असं ठरलं. मी दैनिक गावकरीच्या याच्यात बोललो तर शेठ मला बोलले, गावकरी आपला, आपण गावकरी पेपर ओके, महाराष्ट्रात नाही सगळीकडे चालू. मी बोललो, बघा शेठ तुमच्याकडे मी त्याच्यासाठी आलो नाही. ते म्हणले मला सगळं कळतं, म्हणून काळजी करायची नाही. कुणी काही सांगेल शेठ ऐकीन असं काहीच नाही. शेठ हुशार माणूस आहे. कारण शेठने जेवढं विश्व उभं केलेलं आहे. मी शेठला गप्पा मारता मारता सांगितलं, शेठ 365 दिवस आणि 24 तास तुम्ही दानधर्म करता, कुणालाही पाहिल्यानंतर मंदिराला चेक असो कशालाही, हे काय नेमकी? त्यांनी मला सांगितलं, बेटा माझं हे सर्व ट्रस्टच्या माध्यमातून, सर्व व्याजाच्या माध्यमातून हे करतोय, ते संपतच नाही. मी बोललो ते संपत नाही ना, मग आता मी आलोय ते कसं संपवायचं, कुठं संपवायचं? शेठ म्हणजे सांग, फक्त चांगल्या ठिकाणी सांग. मी बोललो, शेठ आम्ही देखील पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना शेठ तुम्हाला याही ठिकाणी सांगतो, 365 दिवस आमच्या खिशात काहीच नसू द्या, ते आम्ही सारखेच, पण आम्ही जर ठरवलं द्यायचं तर कुठूनही आणून देत असतो. वागचौरे सर असतील, एवढे मुलं ते सांभाळत आहेत. तुम्हाला सांगतो त्यांची जिद्द त्यांना माहीत, परमेश्वराला माहीत, आपल्याला आपले पोरं सांभाळत नाही, पण त्यांची जिद्द त्यांना माहिती आहे. त्यांनी एवढे विश्व जरी उभं केलं असेल तर ते 10% व्याजाने कडून पैसे आले असतील, काय केले असेल त्या दोघांच्या अंतकरणाला माहिती. म्हणून शेठ तुम्हाला माझी विनंती राहील, मी तुमचा सुदामा म्हणून तुमच्याकडे येत असतो, मी तुमच्याकडे आल्यानंतर सांगत असतो, पण या संस्थेसाठी नक्कीच तुम्ही द्या. कारण खरं तर या संस्थेसाठी देणारा एक दाता आला होता, पण नशिबाने तो अकोल्याकडे गेला. जाऊ द्या, कारण म्हणतात एक मन आहे ते आपल्याला धार्जिन नसावं. पण नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाले आले असतील आणि महाराज तुम्ही आले असेल, महाराजांना सांगायला लागत नाही. महाराज तेवढे लय हुशार आहेत, डुंबरे महाराज. ते कीर्तन रूपी कधी पैसे कोणाकडून घेत नाही. शेठने त्याला सांगितले, देती घेती नरका जातील, ते कीर्तनाचे कोणाच्याकडून मानधन घेते नाही, पण ते दानधर्म करण्यात त्यांचा हे आहे, कारण ते प्रशासनात काम केलेले आहेत. म्हणून तुम्ही म्हणशाल आम्हाला दोघांना तुम्ही बोलवलं आणि या ठिकाणी आमच्या गळ्यात घोंगडं घातलं, असं काही नाही. मी घोंगडं घालणारा नाही, मी टोपी घालणारा नाही, कारण टोप्या घालायचं काम मला आलेलं नाही. कारण आम्ही सर्व पत्रकार मंडळी काम करत असताना
आमचे सातपुते सर असन, आमचे उगले साहेब असन, आमचे काका, आम्ही 20-25 वर्षापासून काम करतो. तुम्ही फक्त कोणाला विचारा तर आम्ही कोणाला टोपी घातली, टोप्या घालता येत नाही, कारण आम्ही आमच्या जवळच देणार आहोत. त्यामुळं शेठ तुम्ही आलात, खरं तर तुम्ही शब्दाला पक्के असतात, कारण तुम्ही आल्यानंतर जे तुम्हाला वाटतं तुम्ही करत असतात. पुनश्च एकदा मी सर्व विद्यार्थ्यांचा आभार मानतो. आपण खरं तर अनेक वाट पाहताय ज्यांच्या भाषणाची आपल्याला आवड आहे. खरं तुम्हाला सांगतो, तुम्ही देखील हे सर्व विद्यार्थ्यांमधून तुम्ही देखील भविष्य काळात कोणाला जर वाटलं असेल मला कलेक्टर व्हायचं, तहसीलदार व्हायचं MPSC UPSC मध्ये, तर शेठचे शाळेतील 300 ते 400 मुलं कलेक्टर झालेले आहेत. कारण ज्यावेळेस आम्ही 12 देशामध्ये शेठ आम्ही चाललो होतो, त्यावेळेस एअरपोर्टवर गेल्यानंतर तिथं असणारी एक अधिकारी ती थेट शेठच्या जवळ आली, पाया पडली. मी म्हणलो शेठ हे काय झालं? ते म्हणलं मेरे को भी मालूम नहीं, तुम देखो क्या है. तर तेव्हा ती बोलली मी LKTची विद्यार्थिनी आहे. ते म्हणलं मी तुमच्या शाळेतली विद्यार्थिनी आहे आणि तुमच्या शाळेत शिकल्यामुळं मी या एअरपोर्टच्या एक चांगल्या पदावर आहे. त्यानंतर आज सध्या ठाणेमध्ये जे डोंबरे साहेब आहेत, त्यावेळेस मी त्यांना घेऊन गेलो शेठला, त्यावेळेस ते डोंबरे साहेबांनी सांगितलं IPS महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल ID आहे AKLgavkari@gmail.com.